दरम्यान जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल पाहूयात। आंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार। दुपारचं जेवण आपलं कोळगावच्या आसपास होणार, गेवराई तालुका। आणि आपला संध्याकाळचा मुक्काम मातोरीच्या तालुका शिरूर या डोंगर पट्ट्यात तिथं मुक्काम होणार आहे। दुसरा दिवस 21 जानेवारीला मातोरी ते करंजी आहे। तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत। आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे तिथं, आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट, बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर। तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी दुपारचं जेवण साधारण याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागं पुढे होऊ शकतो। दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारच्या जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे। आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे। चौथा मुक्काम रांजणगावातून सकाळी 8 वाजता निघणार आहेत कोरेगाव भीमाला दुपारी जेवण। चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे। पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहेत। दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच। आणि लोणावळ्याला मुक्काम आहे। सहावा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार। पनवेलला दुपारचं जेवण आहे आणि मुक्काम आपला वाशीला आहे, वाशी नवी मुंबई। सातवा दिवस 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार किंवा शिवाजी पार्क, या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजेत।